सगळ्यात पहिलं तर 227 नगरसेवक असतात महानगरपालिकेत आणि 86 होत्या. त्यातले मला वाटतं 1-2 डिस्पोज झालेले आहेत म्हणून 84 आहेत अजून केस. म्हणजे ऑलमोस्ट 1/3 महानगरपालिका हा फ्रॉड लोकांनी भरलेला आहे. कुठेतरी ह्याची म्हणजे सिरियसनेस गव्हर्नमेंटनी घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर निकाल काढले पाहिजेत. ह्याच्यात जातीचे दाखले असतात, फ्रॉड जातीचे दाखले आहेत किंवा माहिती चुकीची पुरवली. ह्याच्यात ह्यासारखे म्हणजे जनप्रतिनिधी जे निवडून आलेले आहेत अशा 86 लोकांवर केस आहे आणि कुठेतरी त्यात मी पण एक केस केलेली आहे. म्हणून मला माहिती आहे की कसे डॉक्युमेंट बनवलेले असतात आणि कसा गव्हर्नमेंटचा गैरफायदा किंवा फायदा करून हे सगळं पूर्ण सेटअप होते. आज उदाहरण देते की 4 महिने झाले असतील तर आज कोर्टाची तारीखवर तारीख येते. स्क्रुटिनीचे 4 महिने झाले अजून अहवाल येत नाही. मग कुठेतरी जी जेन्युइन लोक असतात त्यांच्यावर हा अन्याय आहे हे मी मानते. आता सगळ्यात जास्त म्हणजे गोष्ट अशी आहे की जे सगळ्यात जास्त जातीचे दाखले प्रोड्यूस केले गेलेले आहेत ते ओल्ड कस्टम हाऊस सिटी कलेक्टरमधनं निघालेले आहेत. म्हणजे भरपूर अशा केसेस आहेत जो निवडलेला जो जिंकून आलेला व्यक्ती आहे तो सबबमध्ये राहतो पण त्याने जातीचा दाखला काढलाय सिटीमधनं. असं यापुढे मी अजून एक मुद्दा घेतलेला वास्तव्याचा दाखला राहतात सबबमध्ये आणि सिटीमधनं. मग कुठेतरी मी हा एक जबाबदारीने आरोप करते की ओल्ड कस्टम हाऊस सिटी कलेक्टर ऑफिसमधनं जे फ्रॉड डॉक्युमेंट्स जास्त करून बनतात हे तिकडून बनत आहेत आणि सगळे पुरावे स्क्रुटिनी कमिटीला सबमिट केलेले आहेत. सगळे डिटेल देऊन म्हणजे माझ्या एक उदाहरण असं आहे की 17 मध्ये ती UPहून शाळेत शिकली आणि ह्यावेळेस तिने जातीच्या दाखल्यासाठी मुंबईचं BMC शाळेचं स्कूल लिव्हिंग दिलेलं आहे. तर हे ओपन अँड शट केस आहेत. ओपन अँड शट केस असून सुद्धा एवढा वेळ लागतोय. हिअरिंगला एक महिना तारीखा मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी मला वाटतं हे प्रेशर टॅक्टिक्स केले जातं. एका केसमध्ये हिअरिंगच्या आधी एक सिटिंग MLA येऊन अध्यक्षांशी भेटतो. याच्यापेक्षा जास्त दुःखाची बाब काहीच नाही. तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात जातीचे दाखले उत्पन्नाचा स्रोत गुन्हे प्रामुख्याने ह्या सगळ्या केसेस आहेत का? या सगळ्या ज्या याचिका टाकलेल्या आहेत त्यामध्ये आज जर बघितलं तर या सगळ्या जे इलेक्शन पेटिशन असतात त्या स्मॉल कॉजमध्ये होतात. स्मॉल कॉज धोबी तलावला लागतात आणि तशा आता 84 केसेस ॲट दिस मोमेंट रनिंग आहेत. आणि कुठेतरी ह्याचा गांभीर्याने अधिकाऱ्यांनी हे विचार केला पाहिजे की जर 84 लोक त्यातले मी असं नाही म्हणत आहे की सगळेच फ्रॉड आहेत पण जेव्हा केसेस आहेत फ्रॉड लोकही आहेत आणि ते जनप्रतिनिधी बनून आज महानगरपालिकेत बसतायत. जर तुमचा फाउंडेशनच फ्रॉडनी आलेला आहे मग ते जनप्रतिनिधी पुढे फ्रॉड नाही करणार याची गॅरंटी नाही. याचा निकाल लागला तर तुम्हाला वाटतंय का महापालिकेतले सत्ता बदल होतील किंवा त्याचा परिणाम थेट सगळ्याच सिस्टमवर होईल? आता 227 पैकी 80 जरी तुम्ही मिनिमम 80 मोजा 84 आहेत. जर 84 पैकी 50% झाले तर सत्ता पटली आरामात होईल.